जिल्ह्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मतदानाचा हक्क बजावत आहेत। पुण्यात भाजपची सत्ता येणार असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत, तर काका पुतळा भाजपची सत्ता उठवणार का याकडे लक्ष आहे। उत्तर मात्र याचं उद्या मिळणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। हॅलो बस हे सगळे इकडेच थोडं खाली घ्या ना राव मतदानाचा हक्क बजावलाय, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की गेले 15-20 दिवस जे काही प्रचाराची रणधुमाळी होती ती संपली। आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे। मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम आम्ही मंडळी करू शकलो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत 5 वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आहे, त्यानंतर 2017 ते 22पर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर 24ला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली। आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलं आहे त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्या सोबत राहील हा मला विश्वास वाटतो। आणि म्हणून आज खरं तर पुणेकरांनासुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानाने दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे। या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच सामना पाहायला मिळालेला होता, एकमेकांवरती टीका सुद्धा करण्यात आली। नाही, मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही, परंतु काही समोरनं आल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात। पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या, सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे, पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला।